नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे गायत्री जयंती. गायत्री मातेची जयंती उत्सव साजरे केले जाते ती म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला. या एकादशी तिथीला निर्जला एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. या एकादशीच्या दिवशी जशा प्रकारे आपण भगवान श्री हरिविष्णूची सेवा करत असतो त्याच पद्धतीने ज्येष्ठ महिन्याची सगळ्यात महत्त्वाची मानली जाणारी ही एकादशी तिथी, या एकादशी तिथीच्या अनुषंगाने गायत्री मातेचा उत्सव साजरा केला जातो, जन्म उत्सव साजरा केला जातो. आणि या जन्म उत्सवाच्या अनुषंगाने गायत्री मातेच्या बद्दल थोडीशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तसं म्हटलं तर वेदांना अतिशय महत्त्व आहे आणि या वेदांची जननी मानल्या जाणाऱ्या गायत्री मातेची ही जयंती. सगळ्या वेदांचे सार म्हटले जाणारी गायत्री माता तसेच सर्व शक्तींचा आधार सुद्धा गायत्री मातेला मानले जाते. पौराणिक शास्त्रानुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश ज्या देवतांची सेवा करतात, उपासना करतात ती देवी म्हणजेच गायत्री माता असेही म्हटले जाते. आणि म्हणूनच या गायत्री मातेला ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासोबतच लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती माता यांचा सुद्धा अवतार मानले जाते. शास्त्रानुसार गायत्री मातेचे 5 मुख म्हटले जातात, त्याचबरोबर 10 हात सुद्धा आहेत. ही गायत्री मातेची 5 मुखे अर्थातच पंचप्राण, पंचकोश किंवा पंचतत्वाचे प्रतिनिधित्व करताना दिसत असतात. म्हणूनच या गायत्री मातोश्रींची सात्विकता जी आहे ती कधीही घरात पूजनीय नाही. मात्र या गायत्री मातेची सेवा, उपासना आपण रोजच करू शकतो. गायत्री मंत्राचं महत्त्व तर आपण जाणतोच. गायत्री मंत्र सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो आणि म्हणून त्याची साधना, त्याची उपासना केली जाते. गायत्री मंत्राची माहिती सांगणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर देखील उपलब्ध आहे. त्याची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेव्हा त्याचाही आपण लाभ घ्यावा. गायत्री मंत्राची साधना कशा पद्धतीने करावी सविस्तर माहिती आपल्याला त्या लिंकमध्ये, त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. गायत्री माता जयंतीच्या निमित्ताने आपण जे काही माहिती जाणून घेतोय ती माहिती संपूर्णपणे जाणून तर घेऊयाच, पण त्याचबरोबर सगळ्यात आधी आपण उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी असे उपायसुद्धा सांगितले जातील, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे, तेव्हा व्हिडिओ आवर्जून पहा. गायत्री मातोश्रींचा जन्म उत्सव अर्थातच गायत्री माता जयंती यंदा 25 जून 2026 या दिवशी आहे. निज ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशी तिथी अर्थातच गायत्री माता जयंती याच दिवशी आधीच सांगितल्याप्रमाणे निर्जला एकादशी सुद्धा आहे. गायत्री मातेचं अनन्यसाधारण महत्त्व तर आपण जाणून घेतलंच, त्याचबरोबर गायत्री मंत्राचं महत्त्वही अतिशय अनन्यसाधारण असंच आहे. कारण हिंदू धर्मात मंत्रांना अतिशय महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात गायत्री मंत्रात अद्भुत असं सामर्थ्य सुद्धा आहे. मला आठवतं की ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या आजोबा नेहमी वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगायचे. त्या गोष्टीच्या माध्यमातून एक गोष्ट अजूनही आठवते, तेव्हापासून गायत्री मंत्राची महती आणि माहिती जाणून आहे. गायत्री मंत्राची माहिती सांगणारी अशीच एक गोष्ट माझ्या आजोबांनी लहानपणी सांगितली होती. ती गोष्ट या स्वरूपाची होती की एकदा बिरबल आणि अकबर दोघंही रस्त्याने चाललेले असतात. त्यावेळेस तिथे रस्त्यात त्यांना एक ब्राह्मण दिसतो आणि तो अतिशय गरिबीत खितपत पडलेला होता. अतिशय गरीब असल्यामुळे त्याला उदरनिर्वाहाचं साधन मिळत नव्हतं आणि मग तशा वेळेस त्यांनी भीक मागितली आणि ती भीक मागताना या दोघांनी बघितली. आता बिरबल आणि अकबर चाललेले असताना त्यांना हे चित्र दिसल्यानंतर बिरबल अकबराला म्हणाला की बघा आपल्या राज्यात काय चाललं आहे, ब्राह्मण असूनही भीक मागण्याची वेळ या व्यक्तीवर आलेली आहे. तेव्हा तिथून अकबराचं प्रस्थान होऊन जातं आणि बिरबल मात्र त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला भेटतात आणि विचारू लागतात की बाबा तू अशा पद्धतीने का वागतोस, लोकांकडून भीक मागून उदरनिर्वाह का करतोस, तुला अन्य कुठलं साधन नाही का? त्यावेळेस त्या बिरबलाला ब्राह्मणाने सांगितलं की मी रोजच याच पद्धतीने माझा उदरनिर्वाह करतो. कधी कधी मला काम मिळतं, त्या कामाच्या माध्यमातून काही मोहऱ्या मला मिळतात आणि मग त्या माध्यमातून मी माझा उदरनिर्वाह चालवत असतो. मग अशात जेव्हा बिरबल म्हणतो की जर समजा तुला मी काम मिळवून दिलं तर तू ही भीक मागण्याचं सोडून देशील का? त्यावेळेस तो ब्राह्मण अतिशय प्रामाणिकपणे म्हणतो ठीक आहे, पण अशा परिस्थितीत मला कोण काम देणार आहे? बिरबल म्हणाला की ठीक आहे ना, तुला मी काम देतो, त्याच्या बदली तुला मी 10 मोहरा देतो.
10 मोहऱ्यांच्या बदली त्यांचं दोघांचं संभाषण होतं आणि ते दिलेलं काम करण्यासाठी तयार होतात. ब्राह्मण देवतांना या बिरबलाने अतिशय हुशारीने एक काम महत्त्वाचं दिलेलं असतं. ते काम म्हणजे रोज 1 माळ गायत्री मंत्राचा जप करणं, ज्या बदल्यात त्याला मोहरं मिळणार असतात. 10 मोहरांसाठी ब्राह्मण देवता तयार होतात आणि त्यानंतर ते रोजच नदीकाठी जायला लागतात. नदीकाठी गेल्यानंतर ते पाण्यात उभे राहतात आणि 1 माळ म्हणजेच 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करतात. अशा पद्धतीने रोजच चाललेलं असतं. काही दिवसानंतर या गायत्री मंत्राच्या उपासनेने, साधनेने या ब्राह्मण देवामध्ये एक प्रकारचं वेगळं तेज निर्माण होतं, एक प्रकारची आभामंडळ तयार होतं आणि मग त्या माध्यमातनं त्याच्यात एक वेगळं सामर्थ्य एकवटतं आणि त्या माध्यमातून तो जे जे करेल ते समृद्ध होत जातं किंवा संपन्न होत जातं. अशा पद्धतीने सहज त्याला कोणी भेटायला आलं तरीसुद्धा तो एखादा त्या व्यक्तीचं काम करत असतो आणि त्याला मार्गदर्शन करत असतो. तो ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतो साहजिकच लोकांचे कामं होऊ लागतात आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचं असलेलं तेज, त्याचं असलेलं सामर्थ्य ओळखून लोक त्याला ओळखू लागतात. लोक त्याच्याकडून काम करून घेऊ लागतात किंवा लोक त्याच्याकडे विशिष्ट गोष्टीसाठी सल्लासुद्धा मागायला येतात. मग अशा वेळेस तो ब्राह्मण सगळ्या गोष्टी ह्या राजाकडच्या मोहऱ्या सोडून देतो आणि मस्तपैकी फक्त आणि फक्त जपाचं सामर्थ्य ओळखून जपाकडे वळतो. मग त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर त्याला काही ज्या लोकांचं तरी काम केलेलं असतं, ज्या लोकांना त्यांच्यामुळे फायदा झालेला असतो, त्या लोकांनी त्याला योगी, महायोगी असं सिद्ध करून त्याला एक मठ बांधून दिलेला असतो. मग त्या आश्रमात तो राहायला लागतो. त्या आश्रमात राहता फक्त त्याचं एकच कर्तव्य असतं की आपल्याला सांगितल्याप्रमाणे जपाची संख्या आपण करावी, जप करावा आणि त्या जपाच्या माध्यमातून आपली ऊर्जा वाढवावी, आपली साधना वाढवावी आणि आपल्या चेहऱ्यावरचं तेज वाढल्यामुळे आपल्याला होणारा फायदाही आपोआपच वाढतो. मग अशा वेळेस या मठात तो उपासना करत असतो आणि वेगवेगळे लोक त्याच्यापर्यंत जात असतात. त्याच्याकडे भरपूर अन्नधान्याचा साठा होतो, त्याच्याकडे भरपूर उदरनिर्वाहाच्या सामानाची सुद्धा आवागमन होते. मग त्यावेळेस त्याला अकबर बिरबल पुन्हा एकदा तिथून चाललेले असतात. त्याची महती गावागावांमध्ये पोहोचलेली असते आणि म्हणूनच अकबर बिरबल चाललेले असतात. त्यावेळेस अकबर बिरबलाला विचारतो की कोण आहेत हे योगी महाराज. त्यावेळेस बिरबल आठवण करून देतो की महाराज, आपण ज्यावेळेस रस्त्यानेच भटकंती करत होतो त्यावेळेस जो ब्राह्मण तुम्हाला भीक मागताना दिसला होता त्या ब्राह्मणाचं झालेलं हे परावर्तित रूप आहे. मग अशा वेळेस अकबराने बिरबलाला विचारलं की हे कशामुळे सिद्ध झालं किंवा साध्य झालं. त्यावेळेस गायत्री मंत्राची महती या ब्राह्मणाच्या बाबतीत घडलेला जो काही चमत्कार आहे ती चमत्कारिकता सर्व काही अकबराला माहिती होतं आणि मग अकबर विचार करू लागतो की गायत्री मंत्रात खरोखर एवढी ताकद आहे. एवढी साधना केल्यानंतर सहजच त्या व्यक्तीला इतकं मोठं श्रेष्ठपण मिळालं. तेव्हा या मंत्राची जी काही सिद्धता आहे ही या मंत्राची सिद्धता आपल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण वापरू शकतो. मग त्यामुळे आपल्या जीवनात सात्विकता येते आणि या मंत्राचा उपयोग आपल्या जीवनासाठी होऊ शकतो. तर त्या ब्राह्मणाला समजली ही गोष्ट आपल्यालाही समजायला हवी व गायत्री मातेच्या उत्सवाच्या जयंतीच्या निमित्ताने आपणही गायत्री मंत्राची साधना थोड्याफार प्रमाणात का असेना सुरुवात करायला काहीच हरकत नाही. गायत्री मंत्राची साधना केल्याने आपल्या जीवनात होणारं परिवर्तन अनुभवायचं असेल तर गायत्री मंत्राची उपासना आपण करून पाहायला पाहिजे. मग गायत्री मंत्राची उपासना करताना काय केलं पाहिजे किंवा गायत्री मंत्र जपताना काय फायदे होतात या गोष्टी तर आपण जाणून घेतल्या. या गायत्री मंत्राचा जप म्हणजेच फक्त गायत्री मंत्र हा फक्त आणि फक्त गायत्री मंत्र जो 24 अक्षराचा आहे तेवढा नसून प्रत्येक देवदेवतांचे सुद्धा गायत्री मंत्र आहेत. म्हणजेच लक्ष्मी गायत्री आहे, विष्णू गायत्री आहे, कुबेर देवतांचे गायत्री मंत्र आहेत, असे वेगवेगळ्या देवतांचे जसे रुद्र गायत्री आहे असे गायत्री मंत्र जपल्याने आपल्याला नक्कीच जीवनात फायदा होतो. गायत्री मंत्र हा 24 अक्षराचा आहे. आपण ज्यावेळेस म्हणतो की ज्याला कोणाला 1 माळ करणं शक्य नसेल तर त्याने 24 वेळा गायत्री मंत्र जप केला पाहिजे. तुम्ही जर गायत्री मंत्राचा जप करत असाल, ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, या पद्धतीने गायत्री मंत्र हा 24 अक्षराचा आहे. गायत्री मंत्र असेल किंवा कुठलाही मंत्र असेल तर तो सिद्ध व्हावा असं जेव्हा तुम्हाला वाटतं त्यावेळेस त्या मंत्राची सिद्धता होण्यासाठी त्याच्या पटीत तो जप केला जावा. मग गायत्री मंत्राचा जप करताना तुम्ही जर ते 24 अक्षर आहेत तो 24 लाख वेळा जप करावा किंवा 12 लक्ष जप करावा तेव्हा तो सिद्ध होतो.
असं म्हटलं जातं, परंतु आपण रोजच जर जप करत असाल तर कालांतराने हळूहळू तो आपोआप सिद्ध झालेला असतो. त्याही पुढे जाऊन आपण अतिशय भाग्यवान आहोत की आपल्याला आपल्या गुरुमुखातून मिळालेला हा गायत्री मंत्र आहे आणि म्हणून ह्या गायत्री मंत्राची सिद्धता आपोआपच झालेली आहे. कारण आपण आपल्या मनाने जेव्हा सेवा करतो ती सेवा फलद्रूप होताना अनेक अडचणी येतात, पण त्याच सेवा तेच मंत्र जेव्हा गुरूंच्या मुखातून आपल्याला मिळालेले असतात तेव्हा ते आपोआपच ऑलरेडी सिद्ध होऊनच आपल्यापर्यंत पोहोचलेले असतात. आणि म्हणूनच आपण जेव्हा सेवा करणार आहोत तेव्हा त्या सेवा आपोआप फलद्रूपसुद्धा होत असतात. अशा पद्धतीने 24 अक्षरी असलेला हा गायत्री मंत्र जसा जसा आपण जप करू तसा तसा आपल्या जीवनात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते. गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे, गायत्री मंत्राची साधना केल्यामुळे अनेक लाभ आपल्याला झालेले पाहायला मिळतात. या गायत्री मंत्रात परब्रह्माचं तेज सामावलेलं आहे. या मंत्राचं स्मरण करताना आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य डोळ्यासमोर येतो आणि तो आपल्या बुद्धीला सुद्धा प्रेरणा देतो. असा हा गायत्री मंत्र सर्वश्रेष्ठ मानला जातो. स्वतःची आध्यात्मिक उंची जर तुम्हाला वाढवायची असेल तर मग गायत्री मंत्राची साधना आपण आवर्जून करायला हवी. अशा पद्धतीने गायत्री जयंतीच्या दिवशी, गायत्री माता जन्म उत्सवाच्या दिवशी आपल्याकडून थोड्याफार प्रमाणात का असेना गायत्री मंत्राची साधना होणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्या जीवनात जर शत्रुपीडा असेल, तुम्ही शत्रूंनी त्रस्त असाल किंवा कुठलेही कामं तुमचे अडत असतील, कामं परिपूर्णतेकडे जात नसतील, अनेक अडचणी तुमच्या जीवनात येत असतील, तर त्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा उपाय म्हणजेच तुम्ही जर गायत्री सहस्रनाम स्तोत्राचे पठण करत असाल तर जीवनात येणाऱ्या ह्या सर्व अडचणी आपोआप दूर होतील. म्हणूनच गायत्री मंत्राला सर्वश्रेष्ठ मंत्र म्हटला जातो. तसं गायत्री सहस्रनामाला सुद्धा सर्वश्रेष्ठ स्तोत्र म्हटलं जातं, ज्यात गायत्री मातेच्या 1008 नामांचा उल्लेख आहे. आणि म्हणून हे स्तोत्र जप केल्याने, या स्तोत्राचं पठण केल्याने अखंडपणे 43 दिवसपर्यंत तुम्ही जर या स्तोत्राचं पठण करत असाल तर शत्रुपीडेतून तुम्ही मुक्त व्हाल. त्याचबरोबर तुमच्या जीवनात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होईल. तुम्हाला ऊर्जेचा अनुभव करायला तुम्हाला मिळेल. तसेच तुम्हाला सूर्याचे तेजही प्राप्त होईल. मग त्यासाठी जर विद्यार्थी दशेत विद्यार्थी असाल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा देत असाल तर उद्याच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करावा. जर कुठल्याही परीक्षांमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये अडचणी निर्माण होत असतील तर त्यासाठी सुद्धा आवर्जून गायत्री मातेच्या या मंत्राचा जप अवश्य या गायत्री जयंतीच्या दिवशी करावा. अशा पद्धतीने तुम्ही जी काही सेवा करणार आहात ती अत्यंत महत्त्वाची, मोलाची आहे. अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेतले की गायत्री मातेचा जन्मोत्सव कधी साजरा केला जातो, गायत्री माता कोण आहेत आणि गायत्री मंत्राचं इतकं महत्त्व काय आहे. तर मग आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच. व्हिडिओमध्ये दिलेला उपाय सुद्धा करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.